वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं सर्वांनाच खायला आवडतात। त्यामध्ये सगळ्यात जास्त सर्वांचं आवडतं म्हणजे कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, गाजर, लसूण असे वेगवेगळे लोणचे तुम्हाला बाजारात भेटतात। पण तुम्ही कधी भोकराचं लोणचं खाल्लंय का? नाही ना? हे लोणचं सुद्धा खायला तितकं छान लागतं, चटकदार आणि मस्त। कसं करायचं? अहो मी आहे ना, सांगते। नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भोकराचं लोणचं, तेही सोप्या साध्या पद्धतीने, पण हो तेवढंच चवदार। त्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर बाजारातून भोकरं आणायचे आहे। त्या या पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचे, त्यांचे देठ काढून टाकायचे आहे। आता हे सगळे भोकरं तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने, कारण बारीक कचरा असतो ना। त्यानंतर एका पातेल्यात पाणी घ्यायचं, चाळणीमध्ये भोकरं घ्यायचे आहे, अर्धा लिंबू या भोकरांवरती पिळून टाकायचा, जेणेकरून काय होईल का आपले जे भोकरं आहे ते काळपट पडणार नाही, ते थोडेसे हिरवेगार दिसतील, लोणचं पण टिकेल। आता हे आईने स्वच्छ धुवून त्याच्यावरती लिंबू मिक्स करून दिलेला आहे। 10 मिनिटं आपण ते चांगले वाफवून घेऊया। 10 मिनिटानंतर छानपैकी आपले भोकरं वाफवून झालेले आहे। आता ते आपण थंड करू। थंड केल्यानंतर यातलं बी तुम्ही काढून घेऊ शकता, पण आम्ही या भोकरामधलं बी काही काढणार नाही, फक्त थोडेसे फोडणार आहोत। कारण बी काढताना त्यातला जो गर असतो ना तो जास्त निघून जातो, आणि लोणचं खाताना जो गर आहे ना तो थोडासा आंबट तुरट असा चवीला लागतो, तो महत्त्वाचा आहे। या ठिकाणी मी मोठी कैरी घेतली, कापून घेतलेली आहे, आणि ह्या कैरीला थोडंसं मीठ आणि हळद लावणार आहे। आता मीठ आणि हळद लावल्यानंतर कैरीसुद्धा थोड्या वेळ आपल्याला सुकून घ्यायची आहे फॅन खाली, जास्त काही कडक सुकवायची नाही उन्हामध्ये। तर भोकरं आणि कैरी मी फॅन खाली 15-20 मिनिटं सुकून घेते, म्हणजे त्यातला ओलावा कमी होऊन जाईल। त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। या ठिकाणी अर्धा किलो भोकरं घेतलेलं आहे मी, तर मी अर्धा लिटरच तेल घेतलेलं आहे। अर्धा किलो घ्या किंवा लिटर घ्या, मापी घ्या किंवा वजनी घ्या। त्यानंतर भोकरं गार झालेले आहे, एका भांड्यामध्ये भोकरं काढून घ्यायचे आहे। तेल पण आपलं कडवून झालं आहे, तर ते थोडं थंड करत ठेवायचं आहे। त्यानंतर भोकरांमध्ये कैरी घ्यायची आहे, आणि या ठिकाणी आपण तुमच्या आवडीनुसार लोणचं मसाला वापरू शकतात। या ठिकाणी मी बेडेकरचा लोणचं मसाला घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, कारण भोकरं आपण फोडताना मिठाचा हात लावलेला होता, त्यामुळे थोडंसं मीठ कमीच घ्यायचं आहे। भोकरं जरा असे आंबट नसतात, पण ते थोडेसे तुरट लागतात, त्यामुळे आपण यामध्ये कैरी वापरलेली आहे आणि लिंबू पण टाकलेला आहे, म्हणजे आंबटपणा त्याला राहील। आता मसाला चांगला एकजीव करून घेतला की यामध्ये टाकणार आहे मोहरीची डाळ। तुम्ही मसाला सोबत पण टाकू शकतात, पण मी कसं एक मिक्स करू म्हटलं, जास्त वेळ न करता। आता मोहरीची डाळ पण एकजीव करून घेतली आहे, म्हणजे जे भोकरं आपण फोडलेले आहे ना त्याच्या आतपर्यंत हा मसाला म्हणजे लोणच्याचा खार पोचेल, आणि खायला पण भारी लागतात। आता मसाला चांगला एकजीव करून झाल्यानंतर हाताने थोडा चोळायचा आहे। कधी कधी आपण चमचा जास्तच वापरतो, बरोबर की नाही? थोडा हाताने चोळायचा आहे। त्यानंतर तेल आपलं थंड झालेलं आहे, जास्त थंड पण नको, आपला बोट बुडेल असं थंड झालं की ते तेल आपलं लोणच्यावरती टाकायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आता चमचा घ्यायचा, तेल टाकल्यानंतर हात नाही वापरायचा, चमचा। तर छानपैकी एकजीव करून घ्यायचा आहे, चांगला 5-1 मिनिटं वर खाली करून घ्यायचा आहे। मसाला जितका चांगला तुम्ही एकजीव करून घ्याल, कालवून घ्याल, तेवढं लोणचं तुमचं भारी होईल। आता या पद्धतीने मी मस्तपैकी लोणचं एकजीव करून घेते। त्यानंतर लोणच्याची बरणी महत्त्वाची आहे। या ठिकाणी मी काचेची बरणी घेतलेली आहे। काही जण म्हणतात का लोणच्याच्या बरणीला हिंगाची वाफ दिली पाहिजे, तसं काही नाही। आता हे लोणचं जे आहे ना, हे 1-2 महिने सुद्धा पुरणार नाही आमच्या घरात, कारण आमच्या घरात लोणचं खूप आवडतं। भोकराचं लोणचं म्हटलं तर बापरे, महिनाभरामध्ये बरणी खाली होईल। आणि मग लोणचं कसं झालं हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत। आणि हो, भोकराची भाजी पण मी टाकलेली आहे बरं का।